सांगली, भिवंडी आणि मुंबई इथल्या जागांवर आमचा दावा आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत असं वक्तव्य केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी। शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका आहे, त्यांना वाटेल त्या पक्षाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी असंही पटोलेंनी म्हटलंय। ज्या काही जागेवर चर्चा चाललेली आहे ज्याच्यात विशेष करून सांगली, भिवंडी आणि मुंबईतील 2 जागेवर त्या जागेच्या बद्दलचं पुन्हा त्या ठिकाणी चर्चा आम्ही केलेली आहे। त्याही चर्चा उद्या मुंबईला जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्या पद्धतीची चर्चा येईल। पण सांगली, भिवंडी आणि मुंबई जी आहे जे एकनाथ गायकवाड आमच्या तिथून निवडून आले होते ती जागा, त्या जागेवर आमचा दावा अजूनही आहे। चंद्रपूर बद्दल काय नेमकी चर्चा आहे? कारण शिवानी वडेट्टीवार इच्छुक आहेत असं समजतंय आणि प्रतिभाताई स्वतःही होत्या। काँग्रेसजवळ खूप उमेदवार आहेत, त्याच्यामुळे आता सीएससी मध्ये हायकमांड जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य राहील। ऑलरेडी छत्रपतींनी या आघाडीतल्या कुठल्याही पक्षावर निवडणूक लढावी ही भूमिका आमची होती आणि त्यांना जे वाटेल त्या पक्षातून ते लढावेत ही भूमिका होती। त्यांनी सांगितलं मी काँग्रेस पक्षाकडून लढेन, त्यामुळे ही अलायन्सची जागा आहे, त्यामुळे याला आमचा कोटा हा भाग नव्हता। ही आम्ही तिघांनी मिळून छत्रपतींना त्या पद्धतीची भूमिका मांडली होती, त्या आधारावर तो निर्णय झालेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।